आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक 16 मार्च 2024 रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय। सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात होणार असून आणि आदर्श आचारसंहिता लागू केली आहे। निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे: अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024। नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024। नामनिर्देशन पत्राची छाननी शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 तर मतदानाची तारीख मंगळवार दिनांक 7 मे 2024 तर मतमोजणीची तारीख मंगळवार दिनांक 4 जून 2024 तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख गुरुवार दिनांक 6 जून 2024 अशी असणार आहे, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगलीमध्ये दिली आहे। पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते। भारत निवडणूक आयोग यांनी निवडणुकीची कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघ 44 सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या निवडणुकीच्यासाठी खालीलप्रमाणे शेड्यूल आहे। तर अधिसूचना प्रसिद्धी आहे की शुक्रवार 12 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्धी होणार आहे। त्याचबरोबर नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम तारीख आहे ते 19 एप्रिल 2024 शुक्रवार। नामनिर्देशन पत्राचा छाननी आहे 20 एप्रिल 2024 शनिवार आणि उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याची तारीख आहे सोमवार 22 एप्रिल 2024 आणि मतदानची तारीख आहे ते मंगळवार 7 मे 2024 आणि मतमोजणीची तारीख आहे मंगळवार 4 जून 2024 आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे गुरुवार 6 जून 2024। तर याद्वारे मी सर्वांना सांगू इच्छितो की 44 सांगली लोकसभा मतदारसंघात टोटल 18,53,729 मतदारांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे। त्यामध्ये पुरुष मतदार आहे की 9,46,000 आणि स्त्री मतदार आहे 9,07,000 आणि तृतीय पंथीचा मतदार आहे 109। तर असा टोटल 18,53,729 मतदार सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीसाठी मतदान करणार आहे। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये 2 विधानसभा मतदारसंघ आहे, इस्लामपूर आणि शिराळा हे 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये येतं आणि त्यांचा हा दोन्ही तालुक्याचा मतदाराची संख्या आहे 5,66,315। असा ही दोन्ही मिळून एकूण सांगली जिल्ह्यातला त्याच्यामध्ये टोटल 44 सांगली आणि हातकणंगले 48 हातकणंगलेचे 2 तालुका मिळून टोटल आजच्या रोजी 24,20,044 मतदारांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे। तर मी याद्वारे सर्वांना विनंती करण्यात येतं की 7 मे 2024 रोजी जे होणारे मतदान आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोक आपण येऊन मतदानची हक्क आपण वापरत करावा आणि लोकशाहीच्या बळकटीकरणमध्ये आपला सहकार्य करावा। आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला इलेक्शनच्या संदर्भात 2,421 मतदान केंद्र आणि 27 ऑक्झिलरी पोलिंग केंद्राची आपण प्रस्तावित आहे आणि सदर पोलिंग स्टेशनच्या प्रमाणे सर्व झोनल ऑफिसर्स यांची सिलेक्शन झालेली आहे, त्यांच्या ट्रेनिंग देखील झालेली आहे, त्यांचं काम पण सुरू झालेली आहे। तर एकंदरीत आपण सर्व इलेक्शन स्मूथ कंडक्ट करण्यासाठी फ्री आणि फेअर एन्व्हायरमेंटमध्ये कंडक्ट करण्यासाठी सर्व इलेक्शनची यंत्रणा सुसज्ज आहे। त्याच्यासाठी जे विविध प्रकारची नोडल अधिकारीची नेमणूक झालेली आहे आणि त्यांची ट्रेनिंग देखील झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे FST, SST, VST, VVTचा आदेश काढून त्यांची ट्रेनिंग देखील झालेली आहे आणि आपलं आजपासून FSTचं काम सुरू पण होईल। याद्वारे मी सर्वांना विनंती करण्यात येतो की सर्वांनी आदर्श आचारसंहिताचा नियम सर्वांनी पालन करावा आणि कुठलाही कृत्य करू नये जेणेकरून ते आदर्श आचारसंहिताचा भंग होईल। आणि त्या बाबतीत आचारसंहिताच्या बाबतीत आपल्याला काही तक्रार असेल तर आपल्याकडे C-Vigil ॲप आहे। C-Vigil ॲपद्वारे आपण तक्रारी नोंद करू शकतात। आमचा C-Vigil कक्ष देखील आपण ॲक्टिवेट करणार आहे आणि त्याचबरोबर 1950 हा टोल फ्री नंबरवरती देखील आपण टेलिफोनवरती करून आपला तक्रार आपण नोंदणी करू शकतात। आणि सर्व तक्रारीच्या अनुषंगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या संदर्भात
सर्व प्रकारची कारवाई आपला इलेक्शन मशिनरी टीमच्या मार्फत होणार आहे. आणि त्याचबरोबर आपला येणारे दिवसामधलं जे 24 तासाच्या आत आणि 48 तास आणि 72 तासाच्या आतमधलं जे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आणि पब्लिक प्रॉपर्टीजच्या वरती जे असलेले बॅनर्स, पोस्टर्स, कोनशिला कव्हर करणं ही बाकीच्या कारवाई आहे आपण सुरू करतो आहे. आणि एकंदरीत मी सर्वांना आवाहन करतो की इलेक्शन आपल्या लोकशाहीमध्ये एक मोठं सण आहे आणि ते लोकशाहीच्या बळकटीकरण करण्याचा एक चांगलं साधन आहे. तर सर्वांनी आपल्याकडे मॅक्सिमम लोकांनी 7 मे 2024 रोजी आपल्याकडे नियरेस्ट मतदारसंघामध्ये येऊन मतदार केंद्रामध्ये येऊन मतदान करावा. आणि आत्ता पण आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर फॉर्म 6 ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये भरून आपण सर्वांनी आपला मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवावा.